मुंबई पोलीस दलामध्ये मोठा वेतन घोटाळा उघड झालाय। वेतनाच्या नावाखाली तब्बल 6.41 कोटींवरती डल्ला मारण्यात आलाय। 8 ते 10 जणांना पोलीस कर्मचारी दाखवून पगार मंजूर करून घेतला। कार्यालय अधीक्षकासह वरिष्ठ लिपिकाला निलंबित करण्यात आलेला आहे। मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने घोटाळा केल्याचं समोर आलंय। मुंबई पोलीस दलात मोठा वेतन घोटाळा उघड झालेला आहे। दरम्यान या संदर्भात पूर्ण माहिती आली नाही, मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलंय। जे काही डेटा फीडिंग करायचं असतं ते कॉन्ट्रॅक्ट लेवलचे अधिकारी असतात किंवा ते कर्मचारी असतात, तर त्यांच्याकडनं हे केलं गेलेलं आहे का, हे नेमकं कसं झालं ह्याची संपूर्ण चौकशी अजून चालू आहे। मंत्रालयाचं नाव घेऊन त्याला बदनाम करण्याचं काही कारण नाही। जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे कर्मचारी जे असतात त्यांच्याकडनं करायचं केलं गेलेलं असावं असं माझा अंदाज आहे, परंतु चौकशी अजून चालू आहे आणि त्याचा अहवाल मी मागून घेतलेला आहे। त्याच्या आधारे आम्ही त्याच्यावरती कारवाई करू। माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वेतन घोटाळ्यावर नेमकं काय म्हटलंय तेही पाहूया। मला अतिशय आश्चर्य वाटतं की कशा पद्धतीनं पोलीस नसताना सुद्धा त्यांना वेतन देण्यात आलं। हा प्रशासनातला प्रशासकीय ही संपूर्ण बाब आहे। त्याच्यामुळे याची संपूर्ण गृह खात्याने चौकशी केली पाहिजे आणि पोलीस नसताना सुद्धा त्यांना पगार देऊन आलेत याची चौकशी करून जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। थेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला टाकण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय। त्यामुळे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ याच्या अगदी उलट काम हे महाराष्ट्र पोलीस करत आहे। पोलीस कर्मचारी नसताना पोलीस दाखवून पैसे लुटणं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आता मोगलाई सुरू झालेली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। देवेंद्र फडणवीसांचा कारभार हा किती वेंधळट आहे, नवे तर किती भ्रष्ट आहे याची नवनवीन उदाहरणं ही आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत। आणि या घोटाळा प्रकरणी मुंबईतील समतानगर पोलीस ठाण्यामध्ये 5 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2019-20 मधील या गैरव्यवहारांची चौकशी सध्या गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू असून संपूर्ण रॅकेटचा तपासही सुरू आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुंबई पोलीस दलात मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आपण आहोत सध्या मुंबईच्या कांदिवली पूर्वेस समतानगर पोलीस स्टेशनमध्ये। समतानगर पोलीस स्टेशनमध्ये आहे तर पोलीस दलात एक पगाराचा हेरफेर झाल्याचा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला। खरं तर पोलीस नसलेल्या व्यक्तीला देखील पोलीस दाखवून या ठिकाणी 6 कोटीचं शासनाचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आहे उत्तर प्रादेशिक विभागाकडून आहेत जे आहेत मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत मीनाजी यांच्या अंतर्गत आहेत या ठिकाणी घोटाळा झाल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्यानंतर उत्तर प्रादेशिक विभागाकडून समतानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी समतानगर पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करून 2 आहेत पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली आहे। तर आपण पाहिलं तर घटना 19 आणि 20-2020 मध्ये आहेत। काही जणांना आहे पोलीस नसलेल्या व्यक्तीचा डेटा जो आहे पगार ज्या ठिकाणी होतात अशा ठिकाणी मध्ये पोलिसांचा त्या ठिकाणी डेटा देण्यात आला, बनाव करण्यात आला। डुप्लिकेट आहेत या ठिकाणी पोलीस नसलेल्या व्यक्तीचे पोलीस भासून आहेत थेट त्यांच्या अकाउंटमध्ये 6 कोटीचं आहे तर शासनाची फसवणूक करण्यात आली। इतर जे यामध्ये फसवणूक करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भात आता गुन्हा दाखल करणं मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करून पुढील तपास आहे सुरू आहे। कॅमेरा मोहनचा सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई।